आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान विठ्ठल नारायण यांच्या आग्रहाने प्रेमाच्या निमंत्रणाने इथे आवर्जून आलेले या राज्याचे मुख्यमंत्री या नवीन नाहीत. अनेक कार्यक्रम आठवड्यांच्या गोपीनाथ देवाचं भूमिपूजन ते लोकार्पण ते त्यांची प्रत्येक जयंती पुण्यतिथी आवर्जून आणि आमच्या या वामनभाऊंच्या परंपरेला आवर्जून मान देण्यासाठी आलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित माझी या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले जयदत्त शिरसाट या मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख अष्टमी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आमच्या खेडचे आमदार नमिता साई मुंदडा मंचावर उपस्थित आपल्या अगदी शेजारच्या प्रत्येक सप्त्याला आवर्जून येत असणाऱ्या आमचे आमदार मोनिका राजे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीरभाई काझी आमचे बंधू प्रतापराव ढाकणे आमचे बीसी बंधू जय हरी म्हणून काम करतात आणि काम करतात आदरणीय बाळासाहेब मुरकुटे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माझ्या वडिलांचे मित्र आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे सर्व इथे असलेले कार्यकर्ते सर्व पंचकृषीतून आलेले सर्व वामनभाऊंवर श्रद्धा असणारे सर्व वडीलधारी मंडळी म्हणजे टोपीवाले पागोटेवाले सगळे दिसतात त्यांना माझे खूप खूप हात प्रणाम समोर वर हात देऊन टाळ्या वाजवत जोर जोरात त्या माझ्या मायमाऊलीनो आणि घोषणा देऊन ओरडाआरडा करून अशा बेसण्याची अशी दणदणीत कार्यक्रम वाटतं असं माझे युवा बांधव त्या कार्यक्रम गाव आमचं सरपंच नवनाथ प्रकाश शेळकर महादेव ढाकणे उपस्थित सर्व मान्यवर आणि मी परत एकदा आमच्या विठ्ठल बाबूंच्या माध्यमातून आमच्या सगळ्या बीडकरांच्या माध्यमातून राज्य पारगावच्या आलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळी माझ्या माऊलींच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस स्वागत करते. मला आठवत एकदा मुंडे साहेबांनी मला सांगायचं नाही की मला हे जमणार नाही तो कार्यक्रम जमणार नाही आणि तो काय मी राजकारणात नवीन होते आणि भगवानगडावर जायचो बघायचो मला साहेबांनी एक दिवशी सांगितलं की विठ्ठल बाबांचा आदेश आहे आणि तुला इथे जगन्नाथ गडावर जायचं मी पहिल्यांदा मला वाटतं 2010 का काय 2010 मी आले होते आणि हे सगळे मंडळी होती तिथे सगळे होते आणि पहिल्यांदा तिथे भाषण केलं आणि मग दादा मला आता काय पाठवायचे तरी पंकजावर भागवून घ्या भाकरी केलं तो दादा साहेबांनी विचारलं आणि तेव्हापासून मुळे आणखी काही अडचणीमुळे एक दोन वेळा येऊ शकले नाही. आज इथे खरं तर नागपूरला कार्यक्रम माझा होता आम्ही जिल्ह्याचीच आहे आम्ही हा फक्त सवयी का पाहिजे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि काल साहेबांचं तिचं काम कार्यक्रम होते पण क्षमा मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यामध्ये येत आहे आणि म्हणून त्या उपस्थित राहता येणार नाही अक्षरशः धारा लागले होते मग त्यांनी शब्द दिला की मुख्यमंत्र्यांनाच घेऊन मी पुढचा कार्यक्रम तुमच्या चाकरमध्ये करेन म्हणून आता तो शब्द तुम्ही आम्हाला आज पाळा म्हणजे त्यांचं समाधान होईल आणि त्या कार्यक्रमालाही आपल्या हस्ते पुढे नेऊ शकू या जेव्हा वामनभाऊ भगवान बाबा यांनी व्रत घेतले इथे
नाही, दुष्काळ आहे, प्यायला पाणी नाही. आणि या बाबतीत सन्मान जावं, देवाचं नाम घेत करावा, नाम करावं, सतत चांगलं गुण करावं, त्याच्यामुळे ही परंपरा आहे. मला वाटतं की आपल्या मुंबईच्या तिकडचा भाग, नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये कुठेही नाही अशी परंपरा की आता पुढच्या वर्षी सुद्धा नारळ हे आता दिलेले आहे. आणि नारळी परंपरा आहे ती अत्यंत थोर परंपरा आहे. आणि या परंपरेचा मान राखून आपण इथे आलेला आहे. आमच्या ब्राह्मण म्हणतात इथूनच सगळ्या वास्तविक जन्म आहे, इथूनच सगळा विश्वास होतात. ब्राह्मणांना वास्तुस्थिती होती, ते जे बोलायचे ते खरं व्हायचं असं वामन भाऊंची प्रतिमा आहे. म्हणून इथे लोक श्रद्धा पण तो धाक पण आहे वामन भाऊंचा, की लोक घाबरतात वामनची गादी कडक. वामन भाऊंचा एक असा धाक आहे, वामन भाऊंचा एक आशीर्वाद आहे, वामन भाऊंची एक परंपरा आहे. खरंच वामन व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या वाच्या सिद्धी सगळ्यांना परिचित आहे. म्हणून असं वाटतं हे जग एक निर्माण केलेलं आहे, आधी पराशक्तीने निर्माण केलेलं आहे. ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच पुढे जाऊ शकतो. कारण सोन्याच्या राशी जर लावल्या तर त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य कुठून शिकायचं असेल तर ते वामन भाऊ कडून शिकावं. आणि आपल्या जीवनामध्ये एक वैभव सगळी देखील अत्यंत त्याग करून या ईश्वराच्या मार्गाने जाण्याचं वैभवशाली कोणाची तर ते भगवान बाबांचे आहे. हे वैभव आणि हे वैराग्य ईश्वरचरणी प्रार्थना करते, देवी जवळच आहे, मोठ्या देवीच्या चरणी प्रार्थना करते की हे वैराग्य आणि हे वैभव सोबत राहून जीवनामध्ये काम करता यावं. मुंडे साहेबांचं नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही, पण तिला करण्याचं तरी काम माझ्याकडून होऊ नये. मी जीवनामध्ये सामान्य माणसं म्हणून करू शकले, पण कुणाला दुखावू नये हेच आशीर्वाद निमित्ताने वामन भाऊंच्या चरणी आणि तुमच्या चरणी मी मागते. आणि एवढंच सांगते, हे मानभू तुझे मी फेरीन पांग सारे आणि ना आरतीला हे सूर्य चंद्र तारे. एवढ्या उन्हाच्या रस्त्यात जमलेल्या या सगळ्या गरिबांसाठी, या कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ऊस कामगारांसाठी, मजुरांसाठी सगळ्यांना कष्ट करण्याची बुद्धी आणि शक्ती देवाने मला द्यावी. आणि मुख्यमंत्री महोदय आपल्या केलेला आहे, बीड जिल्ह्याचा गड आपण दत्तक घेऊन टाकावा, वामन भाऊंचा गड. कारण कसं सत्तेची काही होऊ शकत नाही. आम्ही प्रेम करू शकतो, आम्ही गडाचा वारा करू शकतो, आम्ही गडाची भक्ती करू शकतो. या या कापणीचा दिवस त्यांच्या पायात सुरू घालू शकतो, पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही. आलेले आहे, मी नव्हते तेव्हा विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय. पालकमंत्री त्यांनी शिक्षक असलं माझ्या काळात व्हावं. आता सुद्धा मी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा. आणि या गडाचा विकास करणं म्हणजे काय, तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा, इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा, त्यांच्या जीवनामध्ये कष्ट करण्यासाठी आपल्या सत्तेचा वामन भाऊंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील, भगवान बाबांचे लाभतील म्हणून सांगायचे आहेत. तुम्ही मला 17 वर्षाचे होते आदरणीय देवेंद्रजी, जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा खूप नाव होतं आणि ते नागपूरमध्ये माझ्या बाबा नेहमी त्यांची आई करायची, त्यांच्याकडे नेहमी जेवण ठरलेलं असायचं. आणि आज मला ते खूप लहान त्यांचे पण वडील त्यांच्यापासून दुरावलेले आहेत आणि त्यांच्यावर खूप प्रमोदजींनी, मुंडे साहेबांनी सगळ्यांनी केलेलं आहे, भाजपने केलेलं आहे. आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आले, आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करायच्या 5 वर्षात हा बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल, हा बीड जिल्ह्याचं चित्र सुंदर मोहक होईल अशी इच्छा व्यक्त करते. आणि माझ्या मदत चाललेल्या माझ्या भाषणाला विराम देते, माझ्या वाणीला विराम देते. सर्वांना हात जोडून विनंती आहे, अत्यंत शांतपणे आणि शिस्तीने आपण सर्वांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायचं. सगळ्या मुलांनी हात वर करायचे आहे, कारण तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. मुख्यमंत्री काय करा सगळे. आणि पुढच्यांनी पण तुमच्या बायकोच्या अकाउंट मध्ये पैसे येतात, लाडक्या बहिणी त्यांचे आभार व्यक्त करा आणि सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद.